सापाच्या शेपटीवर पाय ठेवल्याशिवाय साप कधी फणावर रडता येतच वा. दुर्वासाला चिडवलं, हिणवला, अपमानित केला आणि माझ्या मनातला मनसुबा परिपूर्ण करण्याकरता पांडवापर्यंत मध्यरात्रीच्या समयी 60 अवस्था शिष्याला घेऊन इच्छा भोजनाची इच्छा व्यक्त करायला सांगितलं. हा म्हातारा थेडा दुर्वास गेला आहे, पण ते भिकाडे पांडव त्या दुर्वासाला 60 वर्ष शिष्यासहित काय भोजन वाढलं हे कदापि शक्य नाही. आणि दुर्वास महामुनी पांडवांना शापून जाळून भस्म करणार. बस कधी एकदा पांडवांच्या मृत्यूची वार्ता माझ्या कानी पडते आणि मी पांडवांना श्राद्ध घालतो, पांडवांच्या नावानं पिंडदान करतो असं मला तुम्ही भुकेलेला असाल त्या पांडवाकडे बद्राच्या सवयी इच्छा मोठा मागणं असेल तुम्ही गेला की तुमची इच्छा अपुरले. अरे जा थोडस थंडगार सरबत घेऊया. त्याची गरज नाही मला. अरे ते बोलतोय हा केवळ तुझा निव्वळ भ्रम नाही. माझ्या कानावर शब्द पडले कसले? जय जय करायचे अगदी बरोबर. माझा जय जय करावा. माझ्यासारखा मी तुला जयकार मी करावा आता काय जीवनात केलं म्हणून मी तुला जयकार करावा. अरे जयकार करायला तेवढी पात्रता हवी. ज्या पांडवाकडे तुम्ही गेला अन्न नाही मला मिळालं त्यावेळी माझ्या अन्नाची तुम्हाला आठवण झाली. म्हणजे माझ्या घरी कुत्र्यासारखे पडून मला कुठं काय मिळत नव्हतं म्हणून तुझ्याच वारी होतो का? अरे त्याची मला गरज होती. माझी गरज तुला होती म्हणून विनवणी केली, पाय धरले आणि राम आज्ञावाची कळकळीची विनवणी केली. केवळ तुझ्या विनवणीचा मान राखला. भिकारी म्हणून अरे खरा भिकारी तू शब्द आवडते जिभेचे चोचले डोळ्याकरता वाटते ते खाणारा तू. अरे काय मिळावायच्या पूर्वीच्या सांगणार तुझे देखील माझ्यावर प्रसंग आणले. अरे सामान्य पडून होतात माझ्या घरात. अरे पायाकडे तुझ्या उभा मला झोप ना मला अन्न गोळलं नव्हतं. अरे क्षणभरी तुझ्या वस्तूला दूध केलं जाईल. तो दिवस मला अजून आठवतो. अरे कार्तिक महिन्याची मध्यरात्र कार्तिक महिन्याची मध्यरात्र होती. तुम्हाला झोप उठाय तुम्हाला तळमळ लागली तळमळ आणि मला हात पाहिजे मी म्हटलं महाराज काय इच्छा आहे तुम्ही काय म्हणाला? अरे मागच्या वेळेस तुला माणसा विचारतून मागितलं पाहिजे. मला आंबा खाण्याची इच्छा नाही. म्हाताऱ्या
कार्तिक महिना हा? मध्यरात्रीचा समय हा? आंबे खायला माझ्याकडे मागतो. बरोबर. अरे काय चुकलं माझं? कार्तिक महिना झाडाला आंबे मिळत नाही. तुझ्या बापाचे कधी मिळत बघितलं नाही, पण शब्द द्यावा. आवाज नाही माझा नाही. आदिला नाही. हे काय माझं? हे हातचा नुसता आवेश. अरे याच्यापूर्वी तू मेला आहे. फक्त सोंग आहे. मी म्हणणार आहे, अरे तो दुर्योधन. अरे केव्हाच सांगतोय. हे दुर्वासा हा? तुझी गरज मला नाही. आणि माझी अरे 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 मला होकर तू दुसऱ्याच्या दारावर फिरणारा ही जी जागी आहे. असा म्हणजे माझ्याकडे ही परमेश्वराच्या नावानं वाढवली इच्छा आहे. तो मला ओळखतोय. अरे मला ओळखायला तेवढी बुद्धी आणि अंतर्दृष्टी हवी. ती तुझ्यात नाही. तरी पुढे मी ओळखणार. काय ओळखणार? अरे तुझ्या नावातच तुला काही आलं. वा पूर्वाचा संवाद. अरे ज्याच्या सहवासापासून दूर राहावं तो हा दुर्वा. अरे कप्त्या आवडता इष्टा नाही. काया. या आवेशाला मला भीती वाटतच नाही. आणि तुला का घाबरावं मी? अरे मी घाबरणार नाही. काय काय कोण करतोय? कसली आठवण? ज्या पांडवाच्या नाशाचा विरोध झाला. अरे त्यांना मारण्यासाठी मध्यरात्री मला पाठवलं. आणि इच्छा भोजन मागा मी मागितलं मध्यरात्री. पण पांडवच रे. ते 5 पवित्र पुण्याचे पुतळे आणि तुम्ही 100 कौरव. अरे कर्दमाती किडे रे किडे किडे. आणि बिना कामाला पळवून टाका. अरे त्यानं माझ्या सहित माझ्या 60 शिष्याला इच्छा भोजन वाढलं. अरे युधिष्ठिराचा धर्म झाला तो याच कारणाने. ते तुला शक्य नाही. दुर्वासा कोण? बेईमान खरा तू. अरे खरा बेईमान. अरे ती जातो बेईमानाची. अरे शब्दाचं काय? 6 महिने मागं अंग खाल्लं. उपकार करायचे माझ्यावर. आपलं विसरलास. अरे उपकार घे. तुझ्या सांगण्याप्रमाणे एका क्षणासाठी पांडवांचं भोजन वाढलं. त्या भोजनाची चव तुझ्या जिभेवर लोळता. 6 महिन्याचे आरोप करतोय मला. लाचार म्हणतोय. तुझ्या घरात स्वान होतोय. या प्रत्येक शब्दाची इज्जत भरपाई करी. तुझ्या नाही तुझ्या कंत्राटाचे जाणून कोण आहे? कोण आहे? कोण गुरु? मी लाचार. मी जाणीवाला बोकड. मी श्वान. चुकलो. तुझ्या दारावर पडलोय मी. कधी असं अन्न मिळत नाही. कधी असं कधी कुणाला म्हटलंय बा आज कसं आज बोल ना. नाही. तुम्ही साक्षात तळपते सूर्य आहात. नाही. तुम्ही माझे देव आहात. तो शब्द तू उच्चारू नको. दारी आला पाहुणा अतिथी हा परमेश्वर समजतो. गुरु महाराज म्हणून आतापर्यंत वावरलास. पण अपमानाच्या लाथा झाडल्यास. रागाचा तो तीर पापड झाला. आणि आता मध्ये पाय घालतोय. आणि गुरु महाराजची गौरवाची गर्जना करून शिवण जगवण्यासाठी राजाकडे पाय घालणं तुझ्या त्या राजकर्त्याला छान शोभतं. या अक्षता काय पाहिजे तुला? हे अक्षता मंत्रलेल्या अक्षता. अरे माझी जन्माच्या मंत्राची पुण्याई या अक्षता ठेवलंय मी. म्हणायचं पेटायचं तुम्ही दिले क्षमा करा. धरणीवर अक्षता पडल्या. धरणी नागरिकपणे पुन्हा मानवाच्या देहावर पडल्या. सरून त्याची राख होईल. या अक्षता सागरात फेकल्या. सारी चलचल मरून जाती. एवढं तेज एवढं पुण्य या अक्षतात आहे. हव्या का तुला बोल? द्यायला राजी आहे. आनंद जो घडला हा केवळ माझ्या तुझ्या शिवेनं घडवलाय. माझ्या अहंकारानं घडवलाय. एवढं बोलतो का माझी जीभ कशी झडली हे मला कळत नाही. खरे पण पूर्वी वेळ आहे त्या गोष्टी. काय करणार?
काय काय या अक्षताचं काय करशील? अरे 3 गोष्टी सांगितलंय मी. शिवजय मारायचे, कोणी नापी करायची की मानवाला मारायचं. ऐका, मग कुठं ठेवणार? ही माझी अशी जागा कुठं? ही माझी मांडी चिरायू आहे. या माझ्या मांडीत मी चिरून ठेवतो. त्याचा कुणालाही उपयोग होणार नाही. दुर्योधन, शब्द कुणाला देतोय त्याचा विचार कर. दुर्वास महामुनी, तुझी मांडी चिरावू आहे मला सांगण्याची गरज आहे, मला ठाऊक आहे. पण याचा दुरुपयोग होऊ नये, निरपराधी मारले जाऊ नये, यासाठी तुझ्यावर विश्वास ठेवून अक्षरा देतो. जनाची शपथ, पण याचा जर गैरवापर केला कदापि तर होणार नाही. माझ्या रंगात दुसरा वाईट जन्म सापडणार नाही, एवढं लक्षात ठेव. सागराच्या पाण्यात टाकल्या जलधरे नष्ट होते. नभो मंडळी टाकल्या नवलक्ष तारांगणाचा नाश होते. आणि पांडवांच्या मस्तकी टाकल्या तर पांडव जळून तो पहा भेद. नकुल, सहदेव, अर्जुन या पाचांचे मृत्यू यावेळी माझ्या हातात आहे. आता दुसरा दुर्योधन हा माझ्या अगदी आवडीचा. 18 दिवसाचं महाभारती युद्ध चालू आहे आणि 17वी रात्र. बरंचसं कौरवांचं सैन्य मार्ग गेलेलं आहे आणि अनेक वीर जखमाग्रस्त झालेले आहेत, रक्तबंबाळ झालेले आहेत. मध्यरात्रीचा समय आहे. रणांगणावर प्रेताचे खत पडलेले आहेत आणि दुर्योधन शिबिरात उद्याच्या युद्धाचा विचार करतो. पण युद्धाची मर्यादा घातलेली आहे 18 दिवसात आणि उद्या शेवटचा दिवस. त्या शेवटच्या दिवसात जर काही मिळालं, विजय जर मिळाला तर कौरव पक्षातून दुर्योधना सम्राट निश्चित ठरलेला आहे. पण पांडव निश्चित असा तो प्रवेश आणि असं ते वातावरण. छावणी दरबार, छावणी दुर्योधन मध्यरात्रीच्या समयी उद्याच्या दिवसाचा विचार करतो असा प्रकार.